वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी प्रतीक्षा. गाईज, माझ्या व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे. तर यापुढे आपण तर आता आपण आपल्या सर्वात इम्पॉर्टंट पार्टला सुरुवात करणार आहोत, जी की आहे मेकअप बेस. आणि मेकअप बेस हा खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला खूप काही गोष्टी यातून शिकायला मिळणार आहेत. तर गाईज, मेकअप बेसची सुरुवात कशी होते, मी फक्त आज तुम्हाला सगळ्या स्टेप्स सांगणार आहेत. हे जेव्हा आपलं प्रोडक्ट मी तुम्हाला माझी वॅनिटी पूर्ण किट दाखवणार आहे एका व्हिडिओमध्ये. ती व्हिडिओ मी तुम्हाला पुन्हा 2-3 दिवसात ती एक व्हिडिओ शेअर करणार आहे. मेकअप बेसच्या किती स्टेप्स आहेत त्या मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर गाईज, मेकअप बेसची सुरुवात होते. आपलं एक स्किन प्रिपरेशन झालं, CTMP. यापुढे आपला आहे मेकअप बेस स्टार्ट होतो आपला. तर गाईज, मेकअप बेसची सुरुवात होते. फर्स्ट आपण यूज करणार आहोत प्रायमर. नंतर ते आहे इल्युमिनेटर. गाईज, फर्स्ट इल्युमिनेटर का? इल्युमिनेटरने गाईज आपलं स्किन एक शाईन प्रोव्हाइड करतं. आणि मॉइश्चरायझर झाल्यानंतर, प्रायमर यूज केल्यानंतर आपल्याला इल्युमिनेटर यूज करायचं आहे. तर गाईज, मेकअप बेसची पहिली सुरुवात होते. फर्स्ट आहे इल्युमिनेटर लावल्याने त्याच्यामध्ये एक शायनी पार्टिकल्स असतात, ते आपण स्किनला यूज केल्यावर आपल्या स्किन एकदम ग्लो दिसतं, नॅचरल शाईन देते आपल्या चेहऱ्यावर. त्यामुळे फर्स्ट स्टेप आहे इल्युमिनेटर. गाईज, सेकंड आहे आपलं करेक्टर. पिगमेंटेशन करेक्टरचं काम काय आहे गाईज? आपलं जे पिगमेंटेशन एरिया असतो, जो डार्क स्पॉट असतात, ज्याला आपल्याला एक्स्ट्रा कव्हरेज द्यायचं आहे, जिथे आपले डार्क स्पॉट आहेत गाईज, ते कवर करायचं काम करतं करेक्टर. थर्ड स्टेप आहे न्यूट्रलायझेशन. गाईज, न्यूट्रलायझेशन म्हणजे काय? आपण जे करेक्टर यूज करतो, ऑरेंज करेक्टर यूज करतो, त्याला न्यूट्रलाइज करायचं असतं ब्राऊन करेक्टरने. गाईज, एक ब्राऊन करेक्टर जरी तुमच्याकडे असला तरी तुम्हाला खूप चांगला बेस मिळू शकतो मेकअपचा. तर गाईज, फर्स्ट स्टेप आपली आहे इल्युमिनेटर, सेकंड आहे करेक्टर, थर्ड आहे ब्राऊन न्यूट्रलायझेशन. म्हणजे ब्राऊन कलरने आपल्याला ऑरेंज करेक्टर न्यूट्रलाइज करायचं आहे, स्किनमध्ये मर्ज करायचं आहे. नाहीतर आपले कधी कधी ऑरेंज पॅचेस दिसून येतात. आपण डायरेक्ट ऑरेंज पॅचवर फाउंडेशन यूज केलं तर गाईज आपल्या स्किनवर ते ऑरेंज पॅचेस दिसून येतात. त्यामुळे आपल्याला ब्राऊन करेक्टरने आपलं ऑरेंज करेक्टर मर्ज करायचं आहे, न्यूट्रलाइज करायचं आहे. ओके. आता गाईज, फोर्थ स्टेप आहे फाउंडेशन. गाईज, आपल्याला स्किन टाईपनुसार फाउंडेशन यूज करायचं आहे. कारण की फाउंडेशनमध्ये पण खूप प्रकार आहेत. आपली स्किन असते ड्राय स्किन, कॉम्बिनेशन स्किन, ऑइली स्किन, त्यानुसार आपल्याला फाउंडेशन यूज करायचं आहे. कारण की काही फाउंडेशनमध्ये ऑइल जास्त प्रमाणात असतं, काही मॅटिफाईंग असतात. त्यामुळे गाईज, आपल्याला जेव्हा फाउंडेशन यूज करायचं आहे तेव्हा आपल्याला आपल्या क्लायंटची स्किन कळली पाहिजे कशी आहे, तेव्हाच आपण फाउंडेशन त्यानुसार घ्यायचं आणि चांगलं ब्लेंड करून यूज करायचं. आपलं ते आहे फाउंडेशन. नंतर करायचं आहे आपल्याला क्रीम कॉन्टरिंग. आपली पुढची स्टेप आहे क्रीम कॉन्टरिंग. कॉन्टर म्हणजे काय? कॉन्टर म्हणजे आपल्या स्किनला एक शेप मिळतो. स्किनला इथे आपण कॉन्टरिंग करतो. आपले कॉन्टरिंगचे एरिया हे आहेत. जॉलाईनचा एरिया, जॉलाईनला आपण कॉन्टोर करतो. हा वाला एरिया, नाकाला आपण कॉन्टोर करतो, चांगला शेप देतो. कॉन्टोर काम काय करतं? आपल्या चेहऱ्याला चांगलं शेप द्यायचं काम करतं. तर गाईज, क्रीम कॉन्टोर म्हणजे एकदम डार्क ब्राऊनने आपल्याला ब्राऊन कलरने कॉन्टोर करायचे असते. कॉन्टोर पण भरपूर वेगवेगळे आहेत. पण फाउंडेशन नंतर आपल्याला क्रीम ब्राऊन कलर यूज करायचा आहे कॉन्टोरसाठी. त्यानंतर गाईज, आपली पुढची स्टेप आहे क्रीम हायलायटिंग. क्रीम हायलायटिंग म्हणजे आपले जे हायलायटेड एरिया असतात, आपलं अंडर आईज, आपलं नाक, जे आपल्याला एकदम नॅचरल आपला एक इफेक्ट दिसतो. आपलं हे एरियाला एकदम लाईट दिसते. कधी पण बघा, आपण सेल्फी घेतो, कोणते पण काही पण आपण फोटोज काढतो, तर आपला एक चेहऱ्याला हे पोर्शन आपले असे लाईट दिसतात. त्यामुळे गाईज, तिथे आपल्याला यूज करायचं आहे आपल्याला हायलायटिंग. तर गाईज, क्रीम हायलायटिंग यूज करायचं आहे. क्रीम हायलायटिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्याने आपला चेहरा खूप छान आणि सुंदर असं उजळून दिसतो. त्यानंतर गाईज, पुढची स्टेप आहे क्रीम ब्लशर यूज केल्यावर आपल्याला खूप सुंदर इफेक्ट होतो. नॅचरल चेहरा, नॅचरली एकदम स्किन ग्लो करते, अशी पिंकी दिसते. त्यामुळे गाईज,
आपल्याला लिक्विड ब्लश यूज करणं खूप इम्पॉर्टंट आहे, क्रीम ब्लश यूज करणं खूप इम्पॉर्टंट आहे. ही आपली स्टेपमधला खूप मस्त पार्ट आहे, त्याने खूप नॅचरली आपले स्किन ब्लश करते असं वाटतं. तर गाईज पुढची स्टेप आहे लूज पावडर. तर गाईज लूज पावडर हे खूप इम्पॉर्टंट आहे. लूज पावडर आपल्या चेहऱ्यावर जे आपण लिक्विड प्रोडक्ट यूज केलेले आहेत ते लिक्विड प्रोडक्ट सेट करायचं काम करतं लूज पावडर. तर गाईज लूज पावडर हे खूप इम्पॉर्टंट आहे. आजकाल मार्केटमध्ये खूप मस्त मस्त लूज पावडर आलेल्या आहेत आणि अशा पण लूज पावडर आहेत ज्या सगळ्या स्किन टोनला जातात. तर गाईज आपल्याला आपली जी स्टेप आहे लूज पावडर ही खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर आपली पुढची स्टेप आहे कॉम्पॅक्ट. कॉम्पॅक्ट यूज करायचं. कॉम्पॅक्ट पण खूप प्रकारचे आहेत, ते सुद्धा आपल्याला मेकअपचे जे आपले प्रोडक्ट्स असतात, जे लिक्विड प्रोडक्ट्स यूज केलेले असतात ते हलका आपल्याला एक इनहॅन्स करायचं आहे मेकअप. जे कॉम्पॅक्टने आपल्याला डॅब डॅब करून आपल्याला ते पोर्शन असे लाईट दाखवायचे. तर गाईज कॉम्पॅक्ट ही आपली एक स्टेप आहे. कॉम्पॅक्ट नंतर गाईज आपल्याला यूज करायचे आहेत पावडर प्रोडक्ट. म्हणजे जे आपण लिक्विड प्रोडक्ट क्रीम प्रोडक्ट यूज केलेले आहेत, आत्ताच आपल्याला करायचे आहेत पावडर प्रोडक्ट. लूज पावडर आणि कॉम्पॅक्ट नंतर आपल्याला यूज करायचे आहेत पावडर प्रोडक्ट. तर गाईज नंतर आपल्याला आपली पुढची स्टेप आहे पावडर कॉन्टोर. जे आपण लिक्विड कॉन्टोर क्रीम कॉन्टोर केलेलं आहे तिथेच आपल्याला पावडर कॉन्टोरिंग करायचे. त्याने आपला चेहरा एकदम खूप मस्त शेप देतो आणि खूप छान शेपमध्ये आपला चेहरा दिसतो. तर गाईज ती आहे. आता पुढची स्टेप आहे पावडर ब्लशर. पावडर ब्लशर आपल्याला आपला हा पोर्शन एकदम असं नॅचरली ग्लो दिसायचा असेल तर हा पोर्शन आपल्याला पावडर ब्लश करायचा आहे. कधी कधी आजकाल काय करतात ब्लशर इथे लावतात, काही पूर्ण गालाला लावतात. काहींना खूप आवडतं ब्लशर, खूप यूज करतात. पावडर ब्लशर नंतर गाईज आता आपण करणार आहोत सेटिंग स्प्रे. तर काही सेटिंग स्प्रे काम करतं आपला मेकअप लॉंग लास्टिंग बनवायचं. आपला मेकअप हा पूर्ण लॉंग लास्टिंग बनवायचं काम आपला जे पावडर प्रोडक्ट जे क्रीम प्रोडक्ट आपण यूज केले आहेत ते सेट करायचं काम करतं सेटिंग स्प्रे. आपल्याला जी लास्टला नॅचरल एक फिनिश मिळते, खूप इम्पॉर्टंट काम आहे सेटिंग स्प्रेचं गाईज. सेटिंग स्प्रे यूज केल्यावर खूप मस्त हायड्रेशन मिळतं, खूप मस्त स्किन नॅचरली ग्लो करते आणि खूप सुंदर चेहरा दिसतो. तर गाईज सेटिंग स्प्रे हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आत्ता आपली शेवटची स्टेप आहे गाईज पावडर हायलायटिंग. तर गाईज पावडर हायलायटिंग म्हणजे आपल्याकडे जे हायलायटर असतं पावडर हायलायटर, आजकाल हायलायटरसुद्धा इतके स्मूथ आले, इतके नॅचरल फिनिश दिसते, इतका नॅचरल ग्लो हेल्दी ग्लो दिसतो ना. आजकाल माझ्याकडे स्वतःकडे एक डिऑरचा हायलायटर आहे गाईज. इतकी नॅचरल बटरी स्मूथ फिनिशिंग आहे त्याची. इतकं आपला फेस ग्लो करतो, नॅचरल ग्लो देतो ना, इतकं शाईन मस्त प्रोव्हाइड करते आपल्या चेहऱ्यावर. तर काही शेवटची स्टेप आहे आपली पावडर हायलायटिंग. पावडर हायलायटिंग खूप इम्पॉर्टंट आहे. सगळ्या स्टेप आपल्या खूप इम्पॉर्टंट आहेत गाईज. मी पुढे आपलं स्किन प्रिपरेशन आणि एक आहे या पूर्ण मेकअप बेसच्या स्टेप, यानुसार आपला मेकअप केला जातो. आणि ह्याच गोष्टी असतात ज्या आपल्याला मेकअपसाठी इम्पॉर्टंट आहेत. आणि तुम्ही कोणत्याही क्लासमध्ये जाल शिकायला तर गाईज ह्याच स्टेप्स असतात, स्किन प्रिपरेशन आणि मेकअप बेसच्या या स्टेप तुम्ही कंटिन्यू फॉलो केलात तर गाईज तुम्हाला इझीमध्ये मेकअप असा केला जाईल. फक्त आपल्याला थोडंसं प्रोडक्ट नॉलेज कळलं पाहिजे. प्रोडक्ट नॉलेज पण मी तुम्हाला देणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये गाईज. तर मेकअप तुम्हाला या गोष्टी आवडल्या असतील, तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू गाईज. बाय. लव यू. तर गाईज अशा पद्धतीने आपला मेकअप बेस तयार होतो आणि आपला जितका बेस आपला स्मूथ असेल, वेल ब्लेंडेड असेल गाईज, तितका आपला बेस खूप सुंदर दिसतो आणि नॅचरली ग्लो करतो. काहींचे जे फीचर्स असतात खूप चांगल्या प्रकारे इन्हॅन्स होतात गाईज. तर याच आपल्या स्टेप्स आहेत. तुम्हाला माझी मेकअप व्हिडिओ आवडली असेल, मेकअप बेसची व्हिडिओ आवडली असेल गाईज, तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर गाईज पुन्हा मी नवीन एक व्हिडिओ घेऊन येईल, तुमच्यासोबत शेअर करेल. तर स्टे ट्यून, वॉच माय व्हिडिओ अँड सबस्क्राईब.